राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून महिला तसेच मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय। अशातच आता पुण्यातून एक माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे। पुण्यातील स्वारगेट बस स्थानकामध्ये एका 26 वर्षाच्या तरुणीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली। मंगळवारी पहाटे 5:30 वाजेच्या सुमारास हा अत्यंत धक्कादायक प्रकार घडला होता। पीडित तरुणी ही फलटणला आपल्या गावी जाण्यासाठी पहाटे 5:30 वाजेच्या सुमारास स्वारगेट बस स्थानकावर आली होती। दरम्यान त्याच वेळी दत्तात्रय गाडे या युवकानं तिला हेरून तिला जागा मिळवून देण्याच्या बहाण्यानं एका शिवशाही बसमध्ये नेऊन तिच्यावर चक्क एकदा नव्हे तर 2 वेळा अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या तरुणीवर घडलेल्या अत्याचाराच्या प्रसंगानंतर स्वारगेट एसटी बस स्थानकातील सुरक्षा व्यवस्था ही केवळ नावापुरतीच असल्याचं दिसून येतंय। सध्या पोलिसांची 8 पथके दत्तात्रय गाडे या नराधम युवकांना पकडण्यासाठी त्याच्या मागावर आहेत। यानंतर पीडित तरुणीची वैद्यकीय चाचणी करण्यात आली असून त्यामध्ये तिच्यावर 2 वेळा अत्याचार झाल्याचं स्पष्ट झालंय। गेल्या अनेक दिवसांपासून राज्यांमध्ये तरुणीवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झालेली असताना आता चक्क स्वारगेट बस डेपोतच शिवनेरी बसमध्ये अत्याचाराची घटना घडल्यामुळे सध्या राज्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे।